इन सोलापूर न्यूज चॅनल आणि दैनिक तरुण भारत डिजिटल विभागानं अनोखा उपक्रम राबवला असून या अंतर्गत शाळकरी दिंडी तसंच विठ्ठल रखुमाई वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणाला सामाजिक संदेशाची जोड देत इन सोलापूर न्यूज चॅनल आणि दैनिक तरुण भारत डिजिटल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 18 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत शाळकरी दिंडी स्पर्धा तसेच 5 ते 13 वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी स्वतंत्र विठ्ठल आणि स्वतंत्र रखुमाई वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि विठ्ठल भक्तीचा वारसा जपण्यासाठी शहरातील अनेक शाळांमध्ये दरवर्षी पारंपरिक दिंडीचे आयोजन केले जाते। या भक्तिमय सोहळ्याला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। शाळकरी दिंडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित शाळांनी आपल्या दिंडीचे आकर्षक फोटो आणि व्हिडिओ आयोजकाकडे पाठवायचे आहेत। तसेच परीक्षक प्रत्यक्ष शाळेत भेट देऊन दिंडीचे परीक्षण करणार आहेत। या स्पर्धेत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, मुलगा मुलगी समानता, रक्तदानाचे महत्त्व, अपघातग्रस्तांना तातडीची मदत करा अशा सामाजिक संदेशावर आधारित सादरीकरणाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। स्पर्धेतील विजेत्या शाळांना प्रथम पारितोषिक 3000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1000 तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। याचबरोबर विठ्ठल रखुमाई वेशभूषा स्पर्धाही यावेळी आयोजित करण्यात आली असून सहभागी विद्यार्थ्यांनी घरी किंवा शाळेत विठ्ठल अथवा रखुमाईचे रूप साकारून फोटो किंवा व्हिडिओ आयोजकांकडे पाठवायचे आहेत। प्राप्त प्रवेशिकांमधून सर्वोत्कृष्ट 5 विठ्ठल आणि 5 रखुमाई अशा एकूण 10 विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे। या विजेत्या विद्यार्थ्यांचा इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून सहभागी सर्व बालकांचे फोटो आणि व्हिडिओही यावेळी प्रसिद्ध केले जाणार आहेत। या स्पर्धेत शहरातील जास्तीत जास्त शाळा, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रमुख समाधान वाघमोडे आणि दैनिक तरुण भारत डिजिटल विभागाच्या प्रमुख अश्विनी तडवळकर यांनी केले आहे। अधिक माहितीसाठी व नोंदणीकरिता संपर्क क्रमांक 99 21 90 76 42